पुणे नाशिक धुळ्यात सीएनजी महागला. सीएनजी प्रति किलो 1.5 रुपयांनी महाग. मध्यरात्रीपासून नवे दर लागू. रिक्षाचं भाडंही वाढण्याची शक्यता. होर्मुझच्या कोंडीमुळे कच्च्या तेलाचे दर $200 जाण्याचा धोका. सामुद्रधुनी बंद राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता. तर देशात पेट्रोल आणि डिझेल दराचा भडका उडण्याची शक्यता. 10वीच्या निकालात मराठीचा टक्का घसरला. 94,000 विद्यार्थी मातृभाषेतच नापास. मराठी विषयाच्या अध्यापन पद्धतीत आमूलाग्र बदलाची गरज असल्याचं तज्ज्ञांचं मत. अष्टविनायकांपैकी मोरगाव थेऊर सिद्धटेक मंदिर महिनाभर बंद. उद्यापासून 9 जूनपर्यंत दर्शनासाठी मंदिर बंद असणार. संवर्धन आणि दुरुस्तीच्या कामासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय. निदा खानची 11 मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी. नाशिक IT कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात निदाची पोलीस चौकशी होणार. निदा खानला लपवण्यामागे MIMचा नगरसेवक होता हे पूर्णतः स्पष्ट. नगरसेवकाच्या मागे आणखी कोण कोण होतं याचीही चौकशी केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. इम्तियाज जलील धर्मांतरामागचे मास्टरमाइंड. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांचे गंभीर आरोप. निदा मोहरा MIM चेहरा असल्याचा शिरसाटांचा दावा. भोंदू खरातला आज न्यायालयात हजर करणार. शिर्डीतील जमीन खरेदी फसवणुकीच्या प्रकरणात खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात. डोंबिवलीच्या मानपाडा परिसरात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. वडिलांकडूनच 2 मुलींवर लैंगिक अत्याचार. पोलिसांकडून नराधम बापाला अटक. मुंबईसह ठाणे पालघरमध्ये उन्हाचा तडाखा वाढणार. पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा. नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार. पश्चिम बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे अधिकारी. सकाळी 11 वाजता भाजप सरकारचा शपथविधी. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांसह दिग्गज नेते उपस्थित राहणार. तर पश्चिम बंगालमध्ये 2 उपमुख्यमंत्री बनण्याची शक्यता. आणि तामिळनाडूत काँग्रेसनं टीव्ही केला पाठिंबा दिल्यानं इंडिया आघाडीला तडे. संसदेत काँग्रेस सोबत न बसण्याचा DMKचा निर्णय. संसदेतील आसन व्यवस्था बदलण्याची मागणी.